आज गेलतो कॉलेज सोडून कबड्डी खेळायला आम्ही. तर पहा मग सांगतो समोर कुठे गेलतो खेळायला. तर सध्या आमचा एवढा माहोल चालू होता की टेन्शनच नव्हतं, ना कॉलेज युनिफॉर्मचं ना बॅगची ना काहीच. मोठा झकास पैकी मस्त रेडी व्हा, कॉलेजमध्ये जा आणि दांगडू करून रिटर्न या. असं वाटत होतं की असं 8-15 दिवस चालू असलं पाहिजे. तर रोजच्या सारखं आम्ही पण आज रेडी होऊन चाललो होतो कॉलेजमध्ये जाऊन पाहत होतो काय आमचे पहिले सर्वच आलेले होते. आणि आज आमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट घेणार होते वेगवेगळे. गेलेच पहिले व्हॉलीबॉल खेळणं. आणि याच्यामध्ये आपल्याला काही खेळता येत नाही, पण आपली क्लास असली की त्याला सपोर्ट करायला मागून थांबा लागते. मग सरांनी पहिली सर्व्हिस करून गेम चालू करून दिला. मग आमच्या क्लासचे पुट्टे एवढे भारी खेळत होते की फायनल त्यांनीच मारलं याच्यामध्ये. मग गेलो आम्ही कबड्डी पाहायला. आणि इथे एवढी सारी ऑडियन्स आलेली होती की स्वतःच्या क्लासला सपोर्ट करायसाठी. आणि त्यांचा उत्साह पण एवढा होता की खूपच. त्या प्लेअर पेक्षा जास्त क्लासवालेच खुश होत होते. मग काय चालू झाले सामने, सगळे मस्त खेळत होते. आणि तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक फॉलो का नाही करत बरं? करून घेत जाणं, जास्त काही टाइम लागत नाही एवढं. तर असं हे जे कॉमेंटेटर आहे ना, हे आम्ही बाहेरून बोलवले होते. खूप दूरचे होते बरे. दोन्ही अकोल्याहून बोलवले होते. एकाला चहा बिस्किटवर तर एकाला पोहेवर बोलवलं होतं. कसं आहे खूप दुरून आलेले होते तर थोडीफार खातरदारी करावंच लागेल ना आपल्याला पण. तर असं विषय असा होता की आम्ही आता फायनल मध्ये गेलतो. आता फायनल आम्हाला खेळायचं होतं. मग काय फायनल खेळणं चालू केलं ते मस्त भाऊ. रेडर आला. काय रेडर असा खेळ की उड्या मारू म्हटलं बेकार भाऊ, भारी रेडर आहे. ते नसते का मूर्ती लहान पण कीर्तिमान, असा विषय होता भाऊचा. पण कसं आहे काही जरी केलं तर सिनियर असतात. मग काय सर्वांनी बऱ्यापैकी गेम दाखवला आपला फायनल जिंकून फर्स्ट प्राइज घेतलंच आम्ही. आणि आजच्यासाठी एवढंच बस झालं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर असंच कॉलेज लाईफ आणि बॅचलर लाईफ बघायचं असेल तर घ्या फॉलो करतो. तोपर्यंत जय श्रीराम. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.